जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजीची अपडेट. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पत्र पाठवलेले आहे. विषय आहे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025. माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचा दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजीचा न्याय निर्णय. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025च्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिका क्रमांक 11788/2025 व याचिका क्रमांक 12140/2025 आणि अन्य संलग्न याचिकांमध्ये मान्य न्यायालयाने दिलेल्या 23 सप्टेंबर 2025 रोजीच्या न्याय निर्णयाची प्रत सोबत जोडली आहे. सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून आवश्यक ती नियमोचित कार्यवाही तात्काळ करण्याची विनंती आहे. काय आहे न्यायालयाचा निर्णय? बदल्याबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार. संगणकीय प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या अनियमिततेबाबत तक्रार असल्यास त्याचा निपटारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावरच सत्वर न्याय मिळू शकतो. यासाठी जिल्हांतर्गत बदलीमध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदरच्या तक्रारीची चौकशी करून निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग, शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचा समावेश असेल. बदली आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांनी 7 दिवसाच्या आत बदलीबाबत तक्रार असल्यास या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रारीच्या संबंधाने समितीने चौकशी करून 30 दिवसाच्या आत निर्णय घेण्यात यावा. परंतु बदलीबाबतची तक्रार तपासत असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजेच बदल्यामधील अनियमितता नव्हे असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशनाने नियुक्ती करता येणार नाही, कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हक्कासाठी आहे. 5.10.2 मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयाचे समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदली अनियमिततेच्या विभागीय आयुक्ताकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत दाद मागू शकतात. अशा पद्धतीने विभागीय आयुक्त त्यांच्याकडे दाखल झालेल्या अपीलवजा तक्रारीवर शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यायचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. 5.10.3 वरीलप्रमाणे बदलीच्या आदेशाविरुद्ध अपीलीय प्रक्रिया सुरू असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाले तर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अपीलीय प्रक्रियेला बाधा न देता शिक्षकांचे अपीलीय अधिकार अबाधित ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापनेवर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्य बजावणे बंधनकारक राहील. विशेष संवर्ग भाग 1 व विशेष संवर्ग भाग 2 मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज करून बदली करून घेतलेली आहे त्या शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झाली आहेत अशा शिक्षकांनी बदलीच्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्राची तात्काळ पडताळणी करण्यात यावी. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना मान्य मानण्यासाठी 7 दिवसाचा अवधी देण्यात यावा. हे उपरोक्त दिलेले जे मुद्दे आहेत ते शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहेत. या शासन निर्णयाच्या मुद्द्यांचा आधार घेऊन न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की ज्या शिक्षकांवर बदलीमध्ये अन्याय झाला आहे किंवा ज्या शिक्षकांनी याचिका दाखल केल्या होत्या त्या सर्व शिक्षकांनी सदर निर्णयापासून 7 दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. मुख्य कार्यकारी यांनी त्या अर्जावर आपले म्हणणे मांडावे, अर्ज निकाली काढावा. जर शिक्षक यातूनही समाधानी झाले नाहीत तर सदर शिक्षकांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे आपला अर्ज सादर करावा. विभागीय आयुक्तांनी त्यावर निर्णय घ्यावा व विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. परंतु जोपर्यंत विभागीय आयुक्त या अर्जावर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सदर शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये असा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. तसेच न्यायालयाने ग्रामविकास विभागाच्या सचिवांना असे कळवले आहे की यापुढील बदल्यांमध्ये अशा पद्धतीची संकट येणार नाही किंवा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा पद्धतीचा न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. धन्यवाद. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.